बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेनं इथं वाचवा वाचवा तपोवन वाचवा म्हणत कुऱ्हाड आणि करवतीचं इथं दहन केलंय. बघा पण एक मला या ठिकाणी एक प्रश्न पडतो, सत्तेमध्ये असलेल्या सत्ताधीशांनी तो आदेश काढलाय झाडं तोडायचा आणि त्याच सरकारमध्ये असले उपमुख्यमंत्री यांची शिवसेना विरोध करते. म्हणजे जे विरोधकांनी करायला पाहिजे तेच ते सत्ताधारी करताय. म्हणजे यांना विरोधकाची गरजच नाही. म्हणजे आदेश काढायचा झाडं तोडा आणि यांनीच म्हणायचं झाडं वाचवा. नक्की हे काय चाललंय ह्या महाराष्ट्रामध्ये? महाजनांनी इथे सांगितलं की ही झाडं तोडावीच लागतील आणि त्याच पक्षाचे लाडके मुख्यमंत्री म्हणतात त्यांचा पक्ष इथं रस्त्यावर आलाय की झाडं वाचवा तपोवन वाचवा. नक्की हा काय प्रकार आहे? आता मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये उपमुख्यमंत्री आहे ते आता आंदोलन करताय का, पक्षातून बाहेर पडताय का, असे सुद्धा आता महाराष्ट्राला प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच जे झाडं वाचवण्यासाठी आंदोलन करताय त्यांना म्हणता की तुम्ही धर्माच्या विरोधात, तुम्ही कुंभमेळ्याला विरोध करताय. मग आता इथं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची शिवसेनाच रस्त्यावर आली, मग ती शिवसेना धर्माच्या विरोधात आहे का? नाही मला काय ती शिवसेना सत्तेच्या विरोधात आहे का? मग आता ती त्या सत्तेतून बाहेर पडतील का माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब? नक्की काय असे अनेक प्रश्न पडत आहे. मला हीच प्रश्न ह्या पदाधिकाऱ्यांना विचारायची होती, पण इथली प्रस्थापित मीडिया एक तर स्वतः त्यांना ते प्रश्न विचारत नाही आहे आणि आमच्यासारख्यांना तिथे विचारायला जाऊ देत नाही. आम्हाला बाजूला केलं जातं आहे. म्हणजे हाच इथं हीच दडपशाही आहे. हां, मोठा मासा छोट्या मासाला खातो. अरे पण ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्याची वेळ आमच्यावर का आली? कारण इथला विरोधी पक्ष झोपला आहे, मीडिया विकला गेला आहे आणि जनता बेफिकीर आहे. म्हणून देशाचं वाटोळं होतं या तीन लोकांमुळे. म्हणून आम्ही ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवण्याची जनजागृती करण्याची ही गरज आम्हाला का पडली? कारण इथं प्रस्थापित जी मीडिया आहे ती जे प्रश्न विचारायला पाहिजे ते विचारत नाही आहे. फक्त गोल 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 तुम्ही हे का करता, हे का चाललं, ते का चाललं, आणि चला आमका तमका आगे बढो हम तुम्हारे साथ आहे. हे काय चाललंय काय? मग त्यांना ठामपणे प्रश्न विचारा ना. जर तुम्ही सत्तेत आहात, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सत्तेमध्ये आणि मग त्यांची शिवसेना रस्त्यावर आली, मग यांना खरंच शिंदे साहेबांचा आदेश आहे का? काही यांच्या स्वतःच्या मनाने आले का? मग आता एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर पक्ष कारवाई करणार का पक्ष विरोधाची? का शिंदे साहेब स्वतःच पक्षातून सत्तेतून बाहेर पडणार? नक्की काय? म्हणजे एक पक्षातला एक तीन पक्ष एकत्र आहे, त्यांचं सरकार आहे. एक पक्ष म्हणतोय झाडं तोडू नका, एक म्हणतो तोडा. नक्की चाललंय काय? म्हणजे भांडायचं कोणी? म्हणजे विरोधकांनी आता हा संभ्रम निर्माण केला जातोय. पर्यावरणी कालपर्यंत बोंबलत होते, ओरडत बिंबीच्या देठापासून ओरडू राहिले आणि आता जे सत्तेत आहे ज्यांच्या विरोधात आम्ही ओरडतोय तेच आले झाडं वाचवा म्हणायला. नक्की हे चाललंय काय? हां, तेच आले आता झाडं वाचवा झाडं वाचवा. नक्की काय? म्हणून ही दिशाभूल होती. जहाल पत्रकार असले तर काही भीती नसायला पाहिजे. हां, नाही नक्की काय होतं माहिती का? आता मला प्रश्न विचारायचे पण तुम्हाला विचारायला जाऊ दिलं जात नाही. आणि जी मीडिया गोल नाही ती गोल गोल मीडिया नाही विचारू देते, बाजूला ढकललं जाते, नाही जी मीडिया ना प्रस्थापित. म्हणजे काय होतं, मी हे माझा जन्म का झाला, माझा ह्या मीडियाचा भूमिपुत्र फाउंडेशन मी का निर्माण केलं असेल? कारण प्रस्थापित मीडिया जे प्रश्न आम्ही बिंबीच्या देठापासून गोरगरिबांचे उचलतो ते मांडत नाही आहे, दाखवत नाही आहे. म्हणजे व्हिडिओ पाठवता म्हणता लागलीच नाही बातमी आणि विरोधकाची म्हणजे त्याची बॅट घ्यायला लागेल, ते फोन नंबर घेतात, त्याचं नाव घेतात, नंतर गायब. न्याय मिळेल कसा? मग आम्हाला कसं का होईना बिंबीच्या देठापासून जनतेपर्यंत कळतं तरी. आता ही जी आई 9 महिने पोटात बाळ वाढवते, ते बाळसुद्धा रडल्याशिवाय ती आई दूध पाजत नाही. मग आम्ही रडलं पाहिजे ना. आवाज जनतेपर्यंत ह्या जनतेचा जाईल कसा? म्हणून आम्हाला ही सोशल मीडियाचा जन्म झाला आहे आणि म्हणून तो आम्ही आमचा हक्क समजतो. परंतु इथे प्रस्थापित मीडिया आता यांना प्रश्न विचारायला पाहिजे या पदाधिकाऱ्यांना का तुम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने आलात का? जर नसाल आलात, तुम्हीच आला, मग तुमच्यावर ते पक्षविरोधी कारवाई करतील का? आणि जर त्यांच्या आदेशाने आलात तर ते उद्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन सत्तेतनं बाहेर पडाल का? कारण सत्ताधीश म्हणताय की झाडं तोडायची साधुग्रामसाठी आणि विरोधी पक्ष तो तर मेलाच आहे. आपल्या देशामध्ये विरोधी पक्षच नाही. म्हणून ही सगळी वेळ आहे. झाडे वाचवा, तपोवन वाचवा, झाडे वाचवा, तपोवन वाचवा. इन्कलाब, इन्कलाब, भारत माता की